मित्रांनो, आपण दररोज काय करतो? सकाळ झाली की चहा, दुपारी चहा, संध्याकाळी पुन्हा चहा. आणि चहा कधी एकटा असतो का? त्याच्यासोबत काहीतरी खायलाच हवं. बिस्किटं, नमकीन, टोस्ट, रस्क किंवा गरमागरम तळलेलं काहीतरी. पण तुम्ही कधी विचार केलाय का की हा रोजचा छोटासा सवयीचा भाग तुमच्या शरीरामध्ये शांतपणे काय घडवत असतो? बाहेरून सगळं नॉर्मल दिसत असलं तरी आतमध्ये तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये हळूहळू बदल सुरू असू शकतात. भारतामध्ये कोट्यावधी लोक दिवसातून 2 ते 3 वेळा चहा घेतात. चहा स्वतःमध्ये फार मोठा गुन्हेगार नाही. त्यात मुख्यतः पाणी असतं, थोडी साखर असते, काही जण स्वीटनर वापरतात. पण खरी गोष्ट इथे आहे, चहा सोबत आपण जे खातो तेच आपल्या हृदयाच्या आरोग्यावर मोठा परिणाम करत असतं. कोलेस्ट्रॉल वाढवणं, रक्त घट्ट करणं आणि हळूहळू ब्लॉकेज तयार होण्याची प्रक्रिया सुरू करणं हे सगळं ह्या छोट्या सवयीमुळे घडू शकतं. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण 5 महत्त्वाचे भाग पाहणार आहोत. चहासोबत खाल्ल्या जाणाऱ्या 3 प्रमुख गोष्टी कशा तुमच्या नसा ब्लॉक करू शकतात, त्यामागचं सायन्स काय आहे आणि त्याऐवजी काय खाल्लं तर तुमचं हृदय सुरक्षित राहू शकतं, हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चहाच्या निमित्ताने आपण अंगीकारलेल्या सवयींमध्ये खरी समस्या असते. चहा झाला की त्यासोबत बिस्किटं, फरसाण, नमकीन, केक, पेस्ट्री किंवा तळलेले पदार्थ आपोआपच आपल्या प्लेटमध्ये येतात. हीच ती ठिकाणं आहेत जिथून शरीरामध्ये अतिरिक्त साखर, ट्रान्सफॅट्स, रिफाइंड कार्बोहायड्रेट्स आणि जास्त मीठ प्रवेश करतं. मित्रांनो, सुरुवातीला याचा काहीच त्रास जाणवत नाही. शरीर शांत असतं, कोणतीही वेदना नसते, तपासणीतही फारसं काही दिसत नाही. पण आतून एक सूक्ष्म प्रक्रिया सुरू असते जी दीर्घकाळात मोठ्या परिणामांना कारणीभूत ठरते. जेव्हा आपण वारंवार अशा प्रकारचं अन्न खातो तेव्हा रक्तातील एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी हळूहळू वाढू लागते. हे एलडीएल कोलेस्ट्रॉल आपल्या रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतींवर जाऊन चिकटू लागतात. ह्या साचण्याच्या प्रक्रियेला प्लाक तयार होणं असे म्हणतात. हा प्लाक एका दिवसामध्ये तयार होत नाही, तो वर्षानुवर्षे वाढत राहतो. सुरुवातीला तो लहान असतो, पण हळूहळू रक्तप्रवाह कमी करू लागतो. एक वेळ अशी येते की हा साचलेला थर अचानक तुटतो किंवा रक्तवाहिनी पूर्णपणे बंद होते आणि मग हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक अचानक घडल्यासारखा वाटतो. लोक म्हणतात काहीच लक्षणं नव्हती, सगळं अचानक झालं. पण प्रत्यक्षात ते अनेक वर्षांच्या छोट्या दुर्लक्षित सवयींचं फलित असतं. दररोज चहासोबत घेतलेल्या त्या छोट्या स्नॅकचा परिणाम इतका दूरगामी असू शकतो याची आपल्याला कल्पना देखील नसते. म्हणूनच प्रश्न चहा सोडायचा का असा नसून चहासोबत काय घेतो हा आहे. चहा हा आपल्या दिनचर्येचा, गप्पांचा आणि विश्रांतीचा एक भाग असू शकतो, पण त्यासोबत आरोग्यदायी पर्याय निवडणं अत्यंत आवश्यक आहे. साखर कमी करणं, तळलेले पदार्थ टाळणं आणि त्याऐवजी सुकामेवा, भाजलेले हरभरे किंवा फळांचा छोटा तुकडा निवडणं ही छोटी पावलं भविष्यामध्ये मोठा फरक घडवू शकतात. रोज थोडंसं चुकीचं खाणं म्हणजे भविष्यात मोठा धोका साठवणं आणि रोज थोडंसं योग्य खाणं म्हणजे भविष्यातील सुरक्षितता निर्माण करणं आहे. मित्रांनो, आरोग्य ही एकाच मोठ्या निर्णयाची गोष्ट नाही, ती दररोज घेतलेल्या छोट्या निर्णयांची बेरीज असते. आणि त्या बेरजेची सुरुवात आपल्या हातातल्या चहाच्या कपापासूनही होऊ शकते. मित्रांनो, चहासोबत सर्वात सहज आणि सवयीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे बिस्किट. साधं बिस्किट असो, क्रीम बिस्किट, बटर कुकीज किंवा नमकीन प्रकार, नाव बदललं तरी त्यांची मूलभूत रचना जवळपास सारखीच असते. बहुतेक बिस्किटांमध्ये मैदा, रिफाइंड शुगर आणि प्रोसेस्ड फॅट्स असतात. अनेक वेळा व्हेजिटेबल ऑइल किंवा हायड्रोजनेटेड फॅट अशा नावाखाली ट्रान्स फॅट वापरलेलं असतं. ट्रान्स फॅट शरीरासाठी अत्यंत अपायकारक मानलं जातं, कारण ते रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच एलडीएल वाढवतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणजेच एचडीएल कमी करतं. ही दुहेरी हानी रक्तवाहिन्यांवर ताण निर्माण करते. आपण चहाच्या कपामध्ये बिस्किट बुडवून खातो तेव्हा ते निरुपद्रवी वाटतं, पण प्रत्यक्षात शरीरात सूक्ष्म पातळीवर घातक बदल सुरू असू शकतात. मैदा हा पूर्णपणे रिफाईन केलेला गहू असतो, ज्यामधील नैसर्गिक फायबर, जीवनसत्वे आणि खनिजं मोठ्या प्रमाणात काढून टाकलेली असतात. फायबर नसल्यामुळे तो लवकर पचतो आणि रक्तात साखरेची पातळी झपाट्याने वाढवतो. अशा वारंवार होणाऱ्या साखरेच्या स्पाइक्समुळे शरीराला वारंवार इन्सुलिन स्त्रावावं लागतं. कालांतराने पेशी इन्सुलिनला कमी प्रतिसाद देऊ लागतात, ज्याला इन्सुलिन रेझिस्टन्स असे म्हणतात. हीच अवस्था पुढे टाईप 2 डायबिटीज, पोटाभोवती चरबी वाढणं आणि हृदयरोगाचा धोका वाढवू शकते. म्हणजेच एका छोट्याशा रोजच्या सवयीने सुरू झालेली प्रक्रिया हळूहळू गंभीर आजारांची पायाभरणी करू शकते. आणि हे सगळं अनेकदा आपल्याला जाणवत देखील नाही. विशेषतः क्रीम बिस्किट आणि बटर कुकीज अधिक चिंताजनक असतात, कारण त्यामध्ये साखर आणि फॅट दोन्ही जास्त प्रमाणात असतात.
मित्रांनो, हे कॉम्बिनेशन आपल्याला टेस्टी वाटतं, म्हणूनच त्याचं प्रमाण नकळत वाढत जातं. फक्त 2-3 बिस्किट असं आपण स्वतःला सांगतो, पण रोजच्या ह्या छोट्याशा प्रमाणाची वर्षभरात बेरीज केली तर ती मोठी संख्या होते आणि त्यासोबत शरीरावर होणारा परिणामही मोठाच असतो.